म्हणजे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं सुरू केलेल्या ओळख पटवा, हटवा आणि माघारी पाठवा या धोरणामुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होऊन भाजपाची सत्ता स्थापन झाली आहे आणि तेव्हापासून राज्यात अनेक बदल होत आहेत हे आपल्याला दिसून येत आहे. आता या नव्या निर्णयानं देखील बंगालमध्ये असणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना सळो की पळो करून सोडलाय. त्यासोबत भारत बांगलादेशच्या सीमारेषेवर अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर मोठ्या संख्येनं गोळा होऊ लागले आहेत. मंडळी 26 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक पोस्ट लिहिलेली होती, ज्यात म्हटलं होतं की बेकायदेशीर घुसखोरीमुळे होणारा अनैसर्गिक लोकसंख्येतला बदल हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे. त्यानंतर ही पोस्ट इतकी चर्चेचा विषय ठरली की आता सरकार मोठं काहीतरी डाव करणार अशी चर्चा रंगू लागली आहे. त्याबाबत आता सरकारनं घुसखोरीवर कोणते निर्णय घेतले आहेत, बंगालमध्ये नक्की काय सुरू आहे, भारतात या घुसखोरांमुळे खरंच मुस्लिमांची संख्या वाढतेय का, त्याबद्दलची साकडेवारी संशोधन काय सांगतं याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे सुरुवातीला जाणून घेऊयात की बांगलादेशी घुसखोरांबाबत बंगाल सरकारनं कोणकोणते मोठे निर्णय घेतले. माध्यमांनुसार या संदर्भात 3 मोठे निर्णय घेण्यात आलेत. पहिला निर्णय म्हणजे बंगालमधील 600 एकर सीमावर्ती जमीन ही BSF ला देण्यात आली आहे. शुवेंदू अधिकारी यांनी आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा केली की बांगलादेशच्या सीमेला लागून असलेली जमीन BSF ला देण्यात येईल. या जमिनीवर कुंपण उभारण्याचं नियोजन आहे, जेणेकरून भारतात होणारी अवैध घुसखोरी रोखली जाईल. बांगलादेशची एकूण 4097 किलोमीटर लांबीची सीमा 5 राज्यांबरोबर आहे. त्यात अंदाजे 2217 किलोमीटर सीमा पश्चिम बंगाल सोबत आहे. आता केंद्रीय गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 3240 किलोमीटर सीमेवर कुंपण घालण्यात आलंय, तर 850 किलोमीटर सीमेवर कुंपण घालणं बाकी आहे. यानंतर दुसरा निर्णय म्हणजे भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेश सीमेवरचा स्मार्ट बॉर्डर प्रकल्प. म्हणजे 22 मेला गृहमंत्री अमित शहा यांनी BSFच्या कार्यक्रमात घोषणा केली की सरकार पुढच्या वर्षी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट सुरू करणार आहे आणि त्या प्रकल्पात पाकिस्तान आणि बांगलादेश सोबतची 6000 किलोमीटरची सीमा असेल. त्यात ड्रोन, स्मार्ट कॅमेरे, सेन्सर्स या सगळ्यांच्या माध्यमातून सीमेची सुरक्षा आणखी वाढवण्यात येईल. त्यानंतर तिसरा मोठा निर्णय म्हणजे लोकसंख्येतल्या बदलाची उच्चस्तरीय समितीची स्थापना. म्हणजे अमित शहा यांनी संपूर्ण भारतात नैसर्गिकपणे वाढलेल्या लोकसंख्येचं मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यावर उपाय काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आता याचा अर्थ सोप्या भाषेत सांगतो, जेव्हा जन्म आणि मृत्यू दरासारख्या सामान्य कारणांशिवाय नवीन लोकांचं किंवा घुसखोरांचं वास्तव्य यांसारख्या गोष्टींमुळे एखाद्या जागेच्या लोकसंख्येत बदल होतो किंवा त्या जागेची सामाजिक धार्मिक रचना बदलते, तेव्हा त्याला अनैसर्गिक लोकसंख्येतला बदल म्हणता येतो. आता या समितीचं काम काय असेल हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. त्याविषयी गृह मंत्रालयाने सांगितलंय की लोकसंख्याशास्त्रीय बदलांचा अभ्यास करणं, या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा विचार करणं, या बदलामागची मूळ कारणं शोधून काढणं, देशातील घुसखोरांची ओळख पटवणं, त्यांना ताब्यात घेणं आणि हद्दपार करण्यासाठी यंत्रणा तयार करणं, याबरोबरच धार्मिक किंवा सामाजिक समुदायांमधील बदलांचं विश्लेषण करणं, सीमा व्यवस्थापनासाठी यंत्रणा सुचवणं, हे सगळं या समितीचं काम असणार आहे. यानंतर आता एक मोठा प्रश्न असा आहे की खरोखरच भारतात या घुसखोरीमुळे मुस्लिम लोकसंख्या वाढतेय का? तर काही अहवालानुसार हे खरंय. दैनिक भास्करने दिलेल्या एका वृत्तानुसार 1998 मध्ये आसामचे माजी राज्यपाल SK सिन्हा यांनी राष्ट्रपतींसमोर एक अहवाल सादर केला होता. त्या अहवालात नमूद केलेलं होतं की बांगलादेशातून येणाऱ्या घुसखोरांमुळे आसामच्या अनेक जिल्ह्यांमधलं लोकसंख्येचं संतुलन बिघडलंय आणि त्या भागातले मूळ रहिवासी अल्पसंख्याक बनलेत. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार सेंटर फॉर पॉलिसी स्टडी मधील संशोधक डॉक्टर JK बजाज आणि डॉक्टर MD श्रीनिवास यांनी संशोधन केलंय. त्यांच्या मते 1951 मध्ये बंगालची मुस्लिम लोकसंख्या 19.5% होती आणि ती 2021 मध्ये 27% वाढली. त्यांच्या मते किशनगंज, बिहारमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 1991 मध्ये 40% वरून 2011 पर्यंत 68% वाढली. त्याबरोबरच कटिहार, पूर्णिया आणि अररियामध्येही ही संख्या 11 ते 12% वाढली. म्हणजे मे 2024 मध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं एक शोध निबंध प्रसिद्ध केलेला होता. त्यात म्हटलंय की 1950 ते 2015 दरम्यान एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हिंदू लोकसंख्या 7.82% घटली आणि याच काळात मुस्लिम लोकसंख्या 9.84% वरून 14.09% वाढली. आता या स्थापन केलेल्या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर सरकार काय निर्णय घेऊ शकतं हेही समजून घेऊया. तर आता सरकारचं ओळख पटवा, हटवा आणि माघारी पाठवा हे धोरण इथूनच लागू होतं. गृह मंत्रालयाच्या 1991च्या रिपोर्टनुसार देशात 7 लाख बांगलादेशी असल्याचं आढळून आलेलं होतं.
त्यानंतर 2004 मध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री श्री प्रकाश जयस्वाल यांनी सांगितलं होतं की ही संख्या 1,20,00,000 आहे. 2016 मध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत सांगितलं की ही संख्या 2 कोटींच्या जवळ पोहोचली आहे. आणि आता अलीकडील काही अहवालांनुसार सध्या देशात 5 कोटींहून अधिक बेकायदेशीर स्थलांतरित असल्याचा अंदाज आहे. आता नव्यानं स्थापन केली जाणारी समिती या स्थलांतरित नागरिकांची ठोस आकडेवारी देऊ शकेल. त्याबरोबरच सरकार देशात या घुसखोरांना ताब्यात ठेवण्यासाठी होल्डिंग सेंटर स्थापन करू शकते. त्याचबरोबर शुभेंदू अधिकारी यांनी तशा सूचनाही जाहीर केल्या आहेत. आता समिती जो अहवाल देणार त्यातून कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती घुसखोर आहेत ही आकडेवारी निश्चित होईल. त्यानंतर त्यांना होल्डिंग सेंटर्समध्ये पाठवून पुढे BSF किंवा तटरक्षक दलाच्या ताब्यात दिलं जाईल आणि बांगलादेशला पाठवलं जाईल. माध्यमांच्या माहितीनुसार आता या बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना परत त्यांच्या देशात पाठवायचं म्हटलं तर सरकारसमोर काही आव्हानही आहेत. भारत बांगलादेशमध्ये प्रत्यार्पणाबाबत कोणताही करार नाही. काही वृत्तांनुसार मे 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान 2000हून अधिक लोकांनी बांगलादेशात जाण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्यांना सीमेवर रोखण्यात आलं. म्हणजे करार नसल्यानं प्रत्यार्पण तेव्हाच शक्य होतं जेव्हा बांगलादेश आपल्या नागरिकांची ओळख पटवून त्यांना परत येऊ देतो. होल्डिंग सेंटर विषयी बोलायचं झाल्यास ज्येष्ठ पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठी यांच्या मते प्रत्येक जिल्ह्यात होल्डिंग सेंटर्स बनवण्याऐवजी सीमेला लागून बनवणं सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरेल. आता हे स्थलांतरित भारतात येतात कसे हाही मोठा प्रश्न आहे. इंडिया टुडेच्या माहितीनुसार जेव्हा या घुसखोरांना हा प्रश्न करण्यात आला तेव्हा त्यातील एका व्यक्तीनं खुलासा केला की सुरक्षा दलांची गस्त नसलेल्या काळात अवघ्या 10 मिनिटात भारतात प्रवेश करता येतो. काही स्थलांतरितांनी बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ओळखपत्र मिळवून देण्यात मदत केल्याचाही दावा केला. मुख्य म्हणजे या नागरिकांनी सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचा आणि मतदान केल्याचाही खुलासा केलाय. त्यातल्या एकानं तर दावा केलाय की सीमेवर लष्कर तैनात असून सुद्धा एका एजंटला 20,000 रुपये देऊन त्यानं सीमा ओलांडली आहे. त्यामुळे अशा वेळेस सरकारकडून या घुसखोरांवर कारवाई केली जात असल्यानं आता डिटेन्शन सेंटर आणि हद्दपारीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक स्वतःहून बांगलादेशात परत जाण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. बाकी मंडळी, बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीविषयी आणि सरकारच्या कारवाईविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच असेच व्हिडिओ पाहायचे असल्यास आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.